हसे मुखी विलसा तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला धन्य धन्य जगती तवरे जीवन मोलाचे तुझला भय रे कशाचे ख्रिस्त धन ज्याचे त्या पुढे रे कशाचे काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे त्याला पुढे रे कशाचे ख्रिस्त धन ज्याचे त्याला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन. पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तई शुभवर्तमानाच्या अध्याय 10 आणि वचन 28 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त लोकसमुदायास अशा प्रकारे म्हणताना आम्ही पाहतो, जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिवू नका, तर आत्मा व शरीर या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या. नरक असे ठिकाण आहे जिथे देव पापी माणसाला शिक्षा देईल, ज्याचा उल्लेख प्रभू येशू ख्रिस्ताने शास्त्रवचनात केला आहे. नरकाबद्दलची 5 सत्य आहेत जी मला तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहेत. पहिले सत्य हे की नरक हे स्थान बदलांचे ठिकाण आहे. या पृथ्वीवर मनुष्य आपल्या पापामुळे व आपल्या अपराधामुळे आत्मिकरित्या मृत पावलेला आहे आणि अशा या त्याच्या स्थितीमुळे तो या पृथ्वीवर भौतिक सुखासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असतो. त्याला त्याच्या आध्यात्मिक स्थितीची पर्वा नाही आणि याची जाणीव नसल्यामुळे तो नरकाच्या शिक्षेकडे वाटचाल करीत असतो. पृथ्वीवर माणसाला भौतिक सुख तर मिळते, पण हे सर्व लवकरच नरकात बदलेल, कारण कधी न विझणाऱ्या अग्नी व गंधकाच्या सरोवरात मनुष्याला टाकले जाईल आणि तेथे रडणे व दात खाणे हे निरंतर चालू राहील. नरकातील या बदलांच्या शिक्षेतून मनुष्याला वाचविण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व मानवजातीच्या पापांचे ओझे स्वतः वधस्तंभावर वाहून नेऊन पापांची शिक्षा त्याने वधस्तंभावर सहन केली. तो मरण पावला व मरणातून पुन्हा 3ऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला आहे. म्हणूनच आज जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचे तारण होऊन तो नरकाच्या शिक्षेपासून वाचविला जातो व यामुळे आता तो नरकाच्या स्थानापासून सुरक्षित काढला जाऊन तो देवाच्या स्वर्गीय स्थानात त्याचा प्रवेश होईल. तुमचाही नरकापासून बचाव होऊन स्वर्गात प्रवेश व्हावा हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे. असे करण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करो. धन्यवाद. ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुढे रे कशाचे काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे त्याला पुढे रे कशाचे.